नमस्कार, मी पुणा आणि आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने सावित्रींच्या लेकी ज्या आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. परंतु या सावित्रींच्या लेकींमध्ये आणखी एक लेख अशी सुद्धा आहे ज्यांचे वडील काँग्रेसचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. आपल्यासोबत विजय वडेट्टीवार यांची मुलगी आणि तथा स्वतः त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत, पदाधिकारी आहेत. शिवानी वडेट्टीवार उपस्थित आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या स्वतः सोशल मीडियावरती आजच्या या कार्यक्रमाचं बरेचसे रील पोस्ट करतायत, सोशल मीडियावरती या कार्यक्रमाची प्रसिद्धी करतात. आपण थेट त्यांच्यावरून जाणूयात. शिवानी मॅम, खरं तर खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. काय सांगाल या गर्दीला बघून? नाही, या गर्दीला बघून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून सांगा की राहुलजींचा क्रेज काय आहे आणि राहुलजींसाठी जी बदलावची हवा आहे ती किती जोरदार प्रकारे चालून राहिलेली आहे. उत्सुकता बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय की मुलींच्या मनात खूप काही आहे. आज पहिल्यांदा त्यांना त्यांची मन की बात करायला मिळून राहिलेलं आहे. ही बघून ही गोष्ट बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद होत राहिलेला. अर्थात तुम्हाला आनंद होतोय, क्राऊड वाढतोय, संख्या वाढते इथल्या मुलींची. राहुल गांधींचे ऑलरेडी 3 राज्यांमध्ये जे आहेत ते कार्यक्रम झालेले आहेत, परंतु तिथला रिस्पॉन्स आणि आजचा रिस्पॉन्स याच्यामध्ये काय फरक जाणवतो? पुणे हा शिक्षणाचा माहेरघर यासाठी सुद्धा म्हणतात की अख्ख्या महाराष्ट्रातच नाही, अख्ख्या देशातनं मुली इकडे शिकायला येतात, मुलं इकडे शिकायला येतात. तर अशा वेळेस पुणे अशी लोकेशन आहे जिथे पूर्ण देशातले लोक मुलं शिकायला येतात. आणि या जागेवर इथे आपल्याला प्रत्येक भिन्न भिन्न जाती धर्माचे प्रत्येक भागातले मुली मिळतील आपल्याला आलेले आहेत. राहुलजींचे जे फॅन आहेत, राहुलजींचे संवाद साधायला आलेले आहेत. तर इकडचा कार्यक्रम नक्की खूप जास्त जोरदार होणार आहे. आणि आज पुणेच्या मनातलं काय आहे ते दिसून येतं आम्हाला. आजपर्यंत भाजपचा गड म्हणून पुणे ओळखला जात होता, आता पुणे राहुलजींचा हार्ट म्हणून ओळखला जाईल. आम्हाला विश्वास आहे आजचा कार्यक्रम. अर्थात पुणे हार्ट म्हणून ओळखला जाईल, कारण की नाही म्हणता ही पुण्यामध्ये काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला सुद्धा पुढे राहिलेला आहे. वेळ बदलली, काळ बदलली, पण जो आधीचा काळ होता काँग्रेसचा पुण्यामध्ये पुन्हा येईल असं वाटतं. 100% येईल. आणि त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या सगळे डिस्टर्ब झाले. त्यांना सुद्धा विश्वास होत नाहीये की त्यांच्या शहरामध्ये आज काँग्रेसला इतका मोठा प्रतिसाद, राहुलजींना इतका मोठा प्रतिसाद कसा मिळून राहिलेला आहे. हवा बदलून राहिलेली आहे आणि ते हवेचा संकेतच आजचा कार्यक्रम आहे. तुम्ही गेल्या बऱ्याच दिवसांपासून फॉलोअप्स घेत आहे सगळ्या गोष्टीचा, स्वतः आयोजनाच्या याच्यामध्ये आहात. काय वाटतंय, ही संख्या किती हजारांमध्ये जाऊ शकते? नाही, 100% आमची एक्सपेक्टेशन आहे की ही 25 ते 30 हजार पर्यंत मुलींचे रजिस्ट्रेशन झालेले आणि मुली येतील असा आम्हाला विश्वास आहे. खूप गर्दी राहणार आहे. एक्झॅक्ट नंबर मी सुद्धा नाही सांगू शकत, गृह डिपार्टमेंट आपल्याला चांगल्या प्रकारे सांगू शकते. पण ज्या प्रकारची गर्दी लोटते, हजारोच्या संख्येने मुली आलेल्या आहेत आणि खूप आनंदाचा माहोल आहे. एनर्जी खूप चांगली आहे. अर्थात तुम्ही म्हणता एनर्जी खूप चांगली आहे, पण या एनर्जीला कालपासून जे आहे बऱ्याच वादाचं स्वरूप सुद्धा मिळालेलं आहे. काल मोठा वाद सुद्धा झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जो काही वाद एबीव्हीपी सोबत झालेला नाही, तेच ना, त्यांच्या पायाखालची जमीन खचकल्यामुळे हे या प्रकारचं दबाव तंत्र ते लोक वापरून राहिले. त्या मुलीने तुमच्यासारख्याच एखाद्या मीडिया सोबत बोलताना आपल्या मनातली गोष्ट केली तर मोदीजींना आणि फडणवीसजींना पटलं नाही आणि त्यामुळे तिला कोंडून ठेवण्याचं काम झालं. मॅनेजमेंट कडनं तिला प्रेशर आणून तिची माफी मागायला लावलं आणि हे आम्हाला कळताच तिला की कोंडून ठेवलेलं आहे. आम्ही सगळे तिला भेटायला पोहोचलो तर एबीपी वाल्यांनी येऊन तिथे वाद घातला. त्यानंतर गृह खात्याच्या पोलिसांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. तर अनेक गोष्टी घडलेल्या आहे. या कार्यक्रमाला अनसक्सेसफुल करून याला कार्यक्रमाला कसं डिफेम करता येईल याचा प्रयत्न झालेला आहे, पण काही फरक पडत नाही. या शहरातली जी मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, ते स्प्रिंग सारखी आहेत. किती दाबा परत जोरदार उचलतील याचा आम्हाला विश्वास. अर्थात जोरदार उचलते. शेवटचा एक प्रश्न असाही, एक नरेटिव्ह पसरवला गेला, पैसे वाटप झालेत, काय तथ्य याच्यामध्ये, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? तथ्य काहीच नाही, कारण की आमच्याकडे एवढे पैसे नाही की आम्ही प्रत्येक स्टुडंटला वाटवणीकडे आणू शकू. आणि जर हे विचार करत असतील की स्टुडंट विकल्या जाऊ शकतात तर यांच्या मनस्थितीला खरंच काही ना काही यांना बुद्धी सद्बुद्धी देव, कारण की स्टुडंट विकल्या जाऊ शकत नाही. हे जेनझी आहे, हे जेनझीला कधी समजू शकले नाही आणि समजू पण शकतील नाही. आणि पैसा यांच्याकडे आहे. इतक्या वर्षापासून देशाला हे लोक लुटून राहिले आहे, मंदिरं लुटून राहिलेले आहे. आता अनेक प्रकारे यांचं आता नाशिकमध्ये कुंभ होत आहे, त्याच्यासाठी किती लुटतील माहित नाही. असं यांचं लुटणं चालू आहे. पैसा यांच्याकडे, पैसा वाटायचं काम यांचंच आहे. आमच्याकडे असं काम होत नाही आणि होणार सुद्धा नाही.
अर्थातच धन्यवाद खूप मॅम, थँक्यू सो मच.